सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, सांगायचं नव्हतं पण सांगायला भाग पडलं, कारण बघा फार 1 वर्षाच्या पहिले सर्वांना हकीकत आमची सर्व घरातली दोन्ही फॅमिलीमधली माहीत आहे। पण आज आम्हाला तारीख असल्यामुळे फारच म्हणजे तळपायाची आग आमची मस्तकाला गेली की आम्ही चांगलं कार्य करीत असताना आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही चांगलंच कार्य केलं आणि चांगल्या कार्याला कोणी चांगलंच म्हणत होते, लोक सर्व चांगलेच म्हणतात पण तोंडापुरतं म्हणतात हे आम्हाला कळलं। बघा आम्ही 26 तारखेला इथून आम्ही मुंबईतून गेलो गावी। आम्हाला शांतिवन स्तूपाचं उद्घाटन केलं आम्ही किनगाव राजा इथे जाऊन। जी जमीन दान दिली होती ती लॉर्ड बुद्धा चॅनलवाले पण तिथे उपस्थित होते। पण आज आम्हाला जालना इथे जाऊन आम्हाला थोडंसं काम बाकी होतं स्तूपाचं, ते आम्हाला करायचं होतं। पण आज बघा कोर्टाची तारीख असल्यामुळे आम्हाला रातोरात इथे यावं लागलं। रात्री आम्ही 12च्या दरम्यान घरी आलो। आज आम्हाला तारखेला जायचं आहे। बघा हे कशामुळे घडलं कशामुळे नाही हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे, पण त्याच्या पहिलं मला मुद्दाम होऊन आज मला पब्लिकला सांगायचं आहे की आम्ही आमच्या आयुष्यातले कसे कसे कार्य केलेले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा मी माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये आणि इतर लोकांमध्ये बघा पहिली गोष्ट तर फॅमिलीमधल्या लोकांचे लग्न कार्य केले। लग्न कार्य करून त्यांना पैसा आदला लावून प्लस त्यांचे घरदार बांधण्यास मदत केली। आता एवढे भांडणं झाले बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे एवढे भांडणं। माझी आई होती, कॅन्सर पेशंट होती घरामध्ये, तिचा फार म्हणजे बीपी हाय व्हायची। पण आम्ही एवढं भांडण होऊन बघा लोकांनी आम्हाला म्हणजे आमच्या नातेवाईकांनी काय बोलले मी तुम्हाला याच्या अगोदर की आम्ही त्यांचे लग्न कार्य केले, त्यांच्या मुलाचे मुलीचे जे काय असेल ते आमच्या परीने आम्ही पैसा लाखो रुपयाचा याच्यात लावला असं आम्ही कष्ट करायला आम्हाला दम नाही। लोक घरात राहतात, घरात झोपतात, लग्न कार्य आलं की सांगतात की आमची मोठी मॅडम आहे, जे काय बघणार आहे तीच बघणार आहे, आम्हाला चण्याच्या झाडावर चढून आम्हाला मोठेपणा देऊन। पण तेही आम्हाला गरज नव्हती, आम्हाला फक्त वाटायचं की आम्ही नाही केलं तर यांचं कोण करेल आणि यांच्या जो आहे काय म्हणून आम्ही पाहुण्या रावण्याला आमचं नाव दाखवून आम्हाला त्या लग्नामध्ये आम्हाला सामील होऊन सनी ती बराबरी करावी लागायची। म्हणून आमचे त्या लग्नामध्ये लाखो रुपये जाऊन त्यांच्या पाहुण्याची बराबरी। तर बघा सांगावं लागतं, काही गोष्टी माणसाच्या मनाला खटकतात। तर बघा नातेवाईकांचे लग्न कार्य करून त्यांना सहकार्य करून हे झालं इथपर्यंत पाठ। आता दुसरी गोष्ट त्यांचा घरादाराचा प्रश्न होता, तर त्यांना आम्ही आमच्या कष्टामधून जागा घेऊन त्यांना थोडी जागा दिली। बघा याच्यामध्ये सगळे नातेवाईक आले, यांचे नातेवाईक आले, माझे नातेवाईक आले, दोघांचे नातेवाईक आले आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर मग आमच्यावर थोडंसं आरोप झाले। तर त्या आरोपाला मात्र कोणी बोललं नाही की अरे हे लोक तसे नाही आहेत, यांनी तर आपल्यासाठी फार केले, यांचे तर फार मोठे उपकार आहेत आपल्यावर, यांनी आपल्या लेकराच्या लग्नालाही पैसे दिलेत, यांनी यांचे कष्टही केलेत आणि प्लस यांनी घरादारालाही मदत केली। आता बघा एवढं कार्य चांगलं असताना आज आम्हाला म्हणजे 14 कुटुंबावर माझ्या सगळ्या म्हणजे माझे 4 मुली 4 जावई आणि आम्ही दोघं 8 लोकांवर केस आहे। आता बबलीची तब्येत बिघडलेली, आता राहुल गाडी घेऊन तिकडे पुण्याला खाली करीत आहे। बघा आता किती मोठा हा फंड आहे। आता तिथं तर सर्व माणसं दाखवावं लागते तर आम्हाला उपस्थित आहेत म्हणून। मग बघा ह्या नातेवाईकाचं काम होतं की सगळ्यांना आमच्या दोघी बहिणी आमच्या दोन्ही कुटुंबाचं एवढं उद्ध्वस्त घर झालं, दोघांना सावरण्याचं काम होतं की बाबा रे तुम्ही काही करू नका, काही नाही, अजून काय बिघडलं नाही, आपण सगळे एकत्र येऊ आणि आपण हे सगळं सॉल्व्ह करू। जेव्हा लग्न कार्य असते, जेव्हा पाहुणे येते, तेव्हा कसे लोक म्हणतात की दादाला आणि बहिणीला बोलवा किंवा ताईला आणि भाऊजीला बोलवा, तेव्हा आमचे कसे ध्यान येते, जे काय करते तेच करते, जे काय बोलते तेच बोलते, तेव्हा मात्र आम्ही दोघं आणि आता त्यांचे लेकरं सुद्धा एक सगळे शिकल्या सवरलेले, सगळं ग्रॅज्युएशन त्यांनी केलेले आहे। तर त्यांनी ज्या कमेंट होत्या त्याला उत्तर दिलं का माझी मावशी अशी नाही किंवा माझी मामी अशी नाही, आमचं सगळं भलं केलंय, आतापर्यंत त्यांचं आम्ही भलं करत आलो।
सुख दुःख असलं, हे बघा साहेब तर सांगतील, पण माझ्या मनातलं निघू द्या. बघा कोणाच्याकडे मौत जर झाली ना, आमचे काही नातेवाईक बिचाऱ्यांना अजून भगवंताना आमचं आहे बरोबर, पण जर मौत कोणाची झाली तर जेव्हा गाड्या स्मशानपर्यंत जातात ना, तेव्हा लोक येतात ना बघायला, तेव्हा आमच्याकडे बघतात की गाड्या कधी करते ना, आम्हाला कधी नेते. ते 20 रुपये 30 रुपये घेऊन स्वतःच्या पैशानं स्मशानपर्यंत लोक येत नाहीत. इथपर्यंत आम्ही त्यांची म्हणजे हे करतो, सोय करतो, काळजी करतो की बाबा चला समाज नसन लागत, नसन देत, चला रिक्षा केली आपण, मोठी मॅजिक केली, तिथपर्यंत लोक पोहोचायला. आणि मग त्याचा लाकडाचा खर्च असेल, त्याचा अंत्यविधीचा खर्च असेल, त्याचा जलदान विधीचा खर्च असेल, मग सगळं मात्र आम्ही करायचं. पण कमेंट मात्र एक कोणी चांगलं बोललं नाही तर कोणी वाईटही बोललं नाही, फक्त तमाशा बघत राहिलं. म्हणून आज मला पब्लिकला सांगायचं आहे की बघा हे नातेवाईक असे असतात का. झालं, ज्याला कोणी जाणार येणार ते राहत नसते आपल्या म्हणण्याने आणि कोणी जात नसते आपल्या म्हणण्याने. आपण जे सोचतोय ते कोणी जाणार नाही किंवा कोणी येणार नाही, जे व्हायचे ते होत राहतं. पण आपल्या नातेवाईकाचं काम काय असतं की आपल्याला हिंमत देणे, आपल्याला सावरासावरी करणे की नाही बाबा दोन्ही कुटुंब आहे, तुम्ही बसा आपण सॉल्व्ह करू. कोणाच्या तोंडातून निघलं काय हे. मात्र लग्न येऊ द्या ना, लगेच जा मोठ्या घराकडे जा, ते सगळं बघतील आमचे ते नातेवाईक. तर बघा हे एवढी आम्ही यांच्यासाठी एवढे कष्ट उपसलेत, यांना लावलेत, हे जमीन याला साक्षीदार आहे. नाहीतर याला हे जे मी काही बोलले आज तुम्हाला, आता त्यांना बोलू द्या की त्यानं घर नाही बांधून दिलं, किंवा बोलू द्या की माझं लग्न नाही केलं, किंवा बोलू द्या त्याला संडास बाथरूम नव्हतं त्याला संडास बाथरूम बांधून दिलं, बोलू द्या. ज्याचे घर त्याचे आहेत ना त्याला ते बोलणच ना की आमची खरंच सोय नाही केली. जर एवढी मी बोलते तर पब्लिकला मी सांगते की गाईस ते लोक बोलते ना आम्हाला की का कोणला दिलं, तेव्हा तर कळन तुम्हाला, कळन ना. आणि जर का आपण नाही कोणला दिलं तर लोक आपल्याला भांडतील ना की का बोलले असं. पण हे सगळी सत्य आणि हकीकत आहे आणि आम्ही हे सर्वांसाठी केलेलं आहे. पण बघा एक कमेंट नाही केली, सगळे शिकल्या सवारलेले, आमची कमेंट नाही केली. आता तुम्ही जाणून घ्या. हा मित्रांनो नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. आज व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण एकमेव उद्देश असा ठरला की काल आम्ही जालन्यावरून तातडीने बोईसरला आलो, कारण की आमची आज कोर्टाची तारीख आहे. मित्रांनो पूर्ण मला मॅडमची दखल ही पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे. तुम्ही तरी पाठीमाग आता तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की आमचा पती पत्नीचा सत्कार सुद्धा लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून झालेला आहे. आणि अजून ह्याच महाराष्ट्रामध्ये अनेक त्या शहरामध्ये आमचा सत्कार ठेवलेला आहे की एक समाजात चांगलं नाव आजच्या तारखेमध्ये जर कोण असेल तर सोनकांबळे मॅडम असेल किंवा माझं नाव घेतात आज समाज बांधव माझे, तर हे आम्हाला आनंदही होतो आणि एका बाजूला आम्हाला दुःख आहे. ते दुःख व्यक्त करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो आम्ही लोकांनी इथं 34 वर्षापासून आम्ही इथं कार्यरत आहोत या ठिकाणी. आणि या ठिकाणी काम करत असताना मग समाजामधले जे दुःख आहे, ज्या अडीअडचणी आहे, त्याला सामोरे जाताना आम्हाला असं अनेक ठिकाणी जाणवत होतं की जेव्हा माणसाला गरज पडते गरिबाची, तर तो काय करतो को मोठमोठ्याचा सहारा घेतो. आणि त्या अनुषंगानं मॅडमनं थोडी प्रगती केल्यानंतर हळूहळू नातेवाईकाला जे गरीब लोक होते तर यांच्या आशेवरती ते लोक काही बी दुःख आलं त्यांच्यावर तर ते चला सोनकांबळे मॅडमकडे जाऊया, या दुःखाचं निवारण ते करतील. तर असं करता करता समाजकार्यामध्ये यांनी पाय रोवले गेले. यांचं नाव याच्यामुळे झालं की ह्या संकटकाळी धावून गेल्या. मित्रांनो जेव्हा रात्री अपरात्री तुम्हाला सांगतो कोणी आजारी असेल, कोणी हार्टचा पेशंट असेल, कोणी एखादी डिलिव्हरी महिलाचा प्रश्न असेल, रात्री बेरात्री त्या लोकांनी सोनकांबळे मॅडमला फोन करायचा आणि याने डॉक्टरांना फोन करायचा की सर अशी परिस्थिती आहे, यांच्या ओळखीचे डॉक्टर आहेत, कारण ते आरोग्य विभागात काम करतात म्हणून काय यांचा सहारा समाजाने घेतला. मग त्या ठिकाणी यांनी धावून जायचं, त्यांची डिलिव्हरी करायचं, त्यांचं पूर्ण त्या संकटात धावून गेल्यानंतर मग असं हे काम करीत राहिल्यामुळे यांचं नाव होत गेलं. मग जर त्या कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जर मृत्यू झाला असेल, तुम्हाला माहिती आहे का गरीबाचं दुःख, जे आम्हाला माहिती आहे, आम्हाला जवळून माहिती आहे, कारण की सोनकांबळे मॅडम ह्या गरिबीतून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि मी त्यांना याकरता साथ देतो
की मी धम्ममार्गावर आहे, मी धम्माचं वाचन केलेलं आहे की नाही, हे चांगल्या कामासाठी जर आपला देह एवढा झिजवीत आहे तर मी कधीही त्यामध्ये आढळलो नाही. मग आमचे नातेवाईक आता असतील, त्याचं जर दुःख असेल त्या दुःखामध्ये त्या सहभागी होत असतील आणि त्या सहभागी होऊन त्या दुःखाचं निवारण करीत असतील तर याच्यामध्ये मी धन्यता मानली. म्हणून प्रत्येक क्षणी कधी कुठल्या बी काळी कुठल्या संकटामध्ये ह्या जेव्हा धावून गेल्या मी कधी त्यांना आतापर्यंत रोखलं नाही. मित्रांनो, मग रात्री अपरात्री पैसा असेल नसेल, ॲम्ब्युलन्सचं भाडं असेल नसेल, गरिबाकडं त्या ठिकाणी यांनी जायचं, तिथं तडजोड करायची आणि डॉक्टरांची फी असेल तिथं डिपॉझिट भरायचं काम असेल. त्याशिवाय डॉक्टर लोक हात लावत नाही पेशंटला. जेव्हा एखादं ऑपरेशन करायचं असते, डिलिव्हरीचं सिझरिंग करायचं असते, तर त्यावेळेला डॉक्टर काय बोलतात की पहिले तुम्ही पैसे भरायचं, तेव्हा आम्ही दुसरे डॉक्टर बोलवतो सिझरचे. तिथपर्यंत डॉक्टर हात लावित नाही आणि परत आम्हाला भीती घालतात डॉक्टर लोक की बाळ पोटात दगावू शकते. मग त्यावेळेला सोनकांबळे मॅडमनी तातडीने त्याची दखल घेऊन तिथं पैसे भरायचे, ती डिलिव्हरी पूर्ण करायची, ती बाळ बाहेर काढायचं. दुसरी गोष्ट अशी, हार्टचं पेशंट असेल तर त्या स्वतः नातेवाईकासाठी धावून गेल्या. पैसे गाठीला असतील नसतील त्यांनी तजवीज करून त्या पेशंटला कसं वाचवायचं असेल ही त्यांच्यामध्ये असलेली करुणा त्यांनी दाखवली. आणि करुणा दाखवून की त्यांना ते असं करता करता यांनी अनेक मोठे मोठे यांच्या जीवनामध्ये यांना कार्यकुशल कर्म केलेलं आहे. मग असं करीत असताना एखाद्या आबलाला घरामधल्या कुटुंबानं यांचा इतका गैरवापर करून घेऊ नये. आमचं म्हणणं एक आहे की ह्या आमच्या नातेवाईकांना त्यांचा केवळ वापर करण्यासाठी त्यांचा जन्म आहे का? म्हणजे तुम्ही त्यांचा वापर करून घेणार आणि त्याला तुम्ही दुःखामध्ये ढकलणार. त्याच्या बदल्यात यांना काय मिळालं? आज ते एवढा आक्रोश करीत आहेत की माझे नातेवाईक असे आहेत, माझे नातेवाईक तसे आहेत, माझ्या नातेवाईकांना माझा फक्त केवळ माझा वापर केला, संकट काळामध्ये माझा वापर केला. हा त्यांचा जो आक्रोश आहे ह्या तुमच्यासमोर त्यांनी मांडलेला आहे की हा जो त्याच्या भावना आहेत किंवा माझ्या नातेवाईकासाठी मी इतकं केलं. ज्या घरात ते लोक भाड्यानं राहत होते आणि त्या घरामध्ये भाड्यानं राहून त्यांचा मृत्यू होत होता, तरी देखील त्यांना की याच्या पुढं माझ्या नातेवाईकाचा मृत्यू त्या भाड्याच्या घरात होऊ नये म्हणून त्यांना जागा विकत घेतली या ठिकाणी आणि प्रत्येकाला 300 फूट जागा घेऊन दिली. आज ते सुखाने नांदत आहेत. 52 कुटुंब तिथं बसलेले आहेत रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आणि त्या कुटुंबाचं इतकं भलं करून सुद्धा जर त्यांच्या मनाला दुःख होत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका आहे. मी म्हणतो ह्या नातेवाईकाबद्दल त्यांच्या मनामध्ये सगळी जनता चांगली, पूर्ण महाराष्ट्र त्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून नाव घेतो. आज मंत्री असतील, आमदार असतील, पूर्ण डिपार्टमेंट असेल, पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी त्यांचं चांगलं नाव घेतलं जातं. चांगलं एक आदर्श या आमचं पती पत्नी म्हणून महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र आम्हाला एक आदर्श म्हणून आजच्या तारखेमध्ये एवढं सामाजिक कार्य आजच्या आधुनिक युगामध्ये कोणी केलं नाही. आज काल परवा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की त्या आमच्या दोघा पती पत्नीला बघून आज 2.5 कोटीची जागा धम्मकार्यासाठी त्या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल व्हावा, चांगलं कॉलेज व्हावा, चांगलं अनाथाश्रम व्हावा यासाठी कोण बांधून देऊ शकतंय? आजच्या तारखेमध्ये कोणाचे हात पवित्र आहेत तर सोनकांबळे मॅडमचे हात पवित्र असं त्या कुटुंबानं ठरवलं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी 2.5 कोटीची जमीन दान दिली. कशा करता? चांगलं काम करण्यासाठी. चांगले लोक म्हणून जागा दान दिली. आज तुम्ही बघता ना, कोणी आपण कोणाला जर भीक द्यायचं असेल आपल्याला की कोणी जरा भिकारी आपल्या समोर आलं तर आपण त्याला किती पैसे देतो? विचार करून आपण 10-20 रुपये 5 रुपये काढून आपण त्याला देत असतो. पण त्या कुटुंबानं चांगल्या माणसाकरता म्हणून 2.5 कोटीची जमीन दिली, दान दिली. पूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली. आज कौतुक होत आहे. पण ह्या नातेवाईकांना आज माझे नातेवाईक असतात, सोनकांबळे मॅडमचे नातेवाईक असतात, केवळ आमचा वापर करून घेतला आणि त्यांनी पोळी भाजून घेतली आणि आम्हाला टार्गेट केलं गेलं आणि आज आम्ही यांच्या चांगलं करण्यासाठी आज आम्ही कोर्टामध्ये उभे राहणार आहोत. आम्हाला यानं कोर्टामध्ये ढकललं, वापर करून घेतला आमचा आणि आम्हाला ढकललं. आम्हाला प्रायश्चित्त काय मिळालं, त्याचं फळ काय मिळालं तर आम्ही आज तारखेला जात आहोत. म्हणून खरोखर हे आम्ही तुमच्यासमोर ठेवला हा प्रश्न की खरोखर हे बघा, हे तुमचे नातेवाईक असे असू शकतात का? आपण तसं आपला हेतू चांगलाच आहे, प्रामाणिक आहे. मग यांनी आम्हाला असं फळ दिलेलं आहे. मग इतरांचे नातेवाईक असे असू शकतात का? आम्ही एका अबलाला सहारा देणं काही गुन्हा केलता का? कारण आमचं समाजात चांगलं नाव आहे. कोणी समस्या घेऊन मला मॅडमकडे यायचं आणि त्या समस्येसाठी तिनं त्याला वेळ मागायचा, त्याला सहारा द्यायचा आणि शेवटी मला मॅडमला सगळ्या त्या लोकांनी दुःखात ढकलायचं, हे योग्य आहे का? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आता साहेबांनी सांगितलं की माझे नातेवाईक समजा
4 वेळा बोलले की माझे पण यांचे पण तेच आहे, यांचे नातेवाईक तेच आहेत, यांचे पूर्ण गाव यांच्या एका गावाने यांच्या गावातून एक कमेटी आली नाही, यांचे पण सगळे शिकल्या सवरलेले. पण असं नाही झालं की मी यांच्याही सोनकांबळे मॅडम आणि माझं नातं तुम्हाला मी सांगतो, ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि मी त्यांच्या आत्याचा मुलगा आहे, म्हणून आमचं एवढं जवळचं नातं आहे. जे यांचे नातेवाईक आहे ते माझे नातेवाईक आहे, जे माझे नातेवाईक आहे ते यांचे नातेवाईक आहे, म्हणून हे पण तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो. हा, पण गाईस दोन्ही कुटुंबातल्या ह्या नातेवाईकांनी आम्हाला दोघांनी कमेंट चांगल्या केल्या नाही. गावाकडनं कमेंट नाही आली किंवा या सासर घरून कमेंट नाही आली की माहेर घरून कमेंट नाही आली की नाही, हे लोक तसे नाहीत. आज जर पब्लिकनी सगळ्यांनी जर कमेंट केल्या असत्या आणि सांगितलं असतं तर सगळ्यांना आमच्या मनाला चांगलं वाटलं असतं. कोर्टाचं तर जे काय आहे तर ते आम्हाला निभावणं भाग आहे, कारण तिकडे कोर्टात एकदा जर गुन्हा दाखल झाला तर तो आपल्या कोणालाच ते हे नसतो की चला बाबा की आपण टाळून जमत नाही, त्याला टाळता येत नाही. जे काही कोर्टाचं असेल ते आम्हाला करावंच लागणार आहे. पण आम्ही फक्त नातेवाईकाला का बोलतोय 2 जण की आमचा फक्त वापर करून घेतला, वापरासाठी आम्ही मात्र चांगले आहेत. आणि जेव्हा आमच्या एकाच आईच्या लेकराच्या घरात आग लागली, कोणी इजवायसाठी आलं का? कोणी बोललं का? तिचे नातेवाईक बोलले का? माझे नातेवाईक बोलले का? यांचे नातेवाईक बोलले की असं तुम्ही करू नका. जर एवढे मिळून जर सगळ्यांनी बैठक घेतली असती किंवा बोलले असते की जे झालं ते जाऊ द्या, परंतु आताही काही बिघडलं नाही. आमच्या घरामध्ये आग लावून आज आम्हाला दोघांच्या कुटुंबाला आज तिथे तारखीला झुंजावं लागत आहे. बघा, हे न्याय आहे का? हे इन्साफ आहे का? आज आमची दखल साहेबांना सांगितली की पूर्ण महाराष्ट्राने घेतली, हळूहळू आमची बाहेर देशातही जाईल. पण आम्ही धम्माच्या प्रती चांगलंच काम करू. आम्हाला धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी त्या धम्माचं आचरण आम्ही करत आहेत. परंतु ह्या लोकांच्या प्रती आमचं मन काय बोलत असेल? ज्याला आज सांगतात की घरदार नव्हते, यांच्याही नातेवाईकाला नव्हते, यांनाही दिलेत, यांच्याही नातेवाईकाचे लग्न केलेत, माझ्या नातेवाईकाचे लग्न केलेत, त्यांनाही घरदार दिलेत. काही लोकांना उसने हात पैसेही दिले, त्यांना कधी वापस दिले नाही. मुलीला पाहुणे बघायला आले तर तेव्हा मात्र मग मला मॅडमला बोलवा. सुपारी फोडायचं असेल तर साहेब आणि मॅडम येतील आणि ते सुपारी फोडतील. कारण काय की यांचा लग्नाचा अर्धा भार यांना उचलायचा आहे. अर्धा नाही, 4 हिस्से भार यांच्या हाताने सुपारी फोडली की खर्च कोण करेल? मग त्यांना वाटतंय मग हेच खर्च करतील. आणि मग समोरच्या सोयऱ्या माणसाला एकटा जरी सांगितलं की आमचे सगळे आहेत आणि त्या दिवशी आम्ही तिथं असतो आणि आम्हाला बोलावंच लागतं की आहेत, आम्ही काय नाही, आम्ही आहेत, मग ते सगळं आम्हाला नेभून ते कार्य पार पाडावं लागतं. मित्रांनो बघा, असे आम्ही पती पत्नी असे कोणीच कोणाला काही देत नाही. मास्तर असेल, पोलीस असेल किंवा एखादा IPS अधिकारी असेल, कलेक्टर असेल, त्याच्या मोठ्या पदावर असू द्या, तो फक्त त्याच्याच कुटुंबासाठी करतो, पण कोणालाच लाखो रुपयाचं दान किंवा त्याला मदत करू शकत नाही. बघा, फक्त आम्हीच दोघांनी. मी काय बोललो मॅडमला, मॅडम असू द्या तुम्ही, आता उद्या माझे काय कमेंट करते लोक, मग एवढा तुम्हाला त्रास होता, मग तुम्ही कशाला कार्य करता एवढं? ती तुम्ही असं सुद्धा कमेंट सुद्धा लोक वेगळ्या विचाराचे लोक असतात, तसं सुद्धा बोलतो. तरी मॅडमला मी काय म्हणलं, डगमगून जायचं नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तो साधू ओळखावा देव तिथे जाणावा, असं संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. मॅडम, आपला जर जन्म त्यासाठी असेल तर आपण संघर्ष करीत राहू. हे सुद्धा मी यांना नेहमी साथ देत असतो. त्याकरता की यांना मी अनेक संतांची उदाहरणं देऊन बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी यांना कार्यरत राहतो. मी किती तुम्ही संकट आले बघा, आपल्याला हातरास होणार आहे, न डगमगता, परंतु महाराष्ट्रात नक्कीच तुम्ही पुढे जाल. काय तुम्ही खत बाळगू नका, ही मला नक्की खात्री आहे. मित्रांनो, खरंच साहेब बोलले ते खरंय. उद्या कमेंट येतील की का दिलेलं काढायचं नसतं, का दिलं तुम्ही, त्यांनी तुम्हाला मागितलं का, काढायचं नसतं. बघा, पण त्यांची एवढी अडचण, एवढी परिस्थिती बघून जर आमच्या दोघांसारखे जर विचारिक असतील, शाहू महाराजाचे उदाहरण आहेत, सावित्रीबाई फुलेचे आहेत, रमा माताचे आहेत, जिजा माताचे आहेत, सगळ्या ह्या चांगल्या रंजल्या गंजलेला साथ देत आलेत, यांचीच नावं आहेत. तर आम्ही तेच हे कार्य केलेलं आहे. पण उद्या बघा कमेंट कशा येतील आम्हाला, का तुम्ही का दिलं त्यांना, का देवावा. बघा, कोणीच देत नाही आणि फक्त आम्ही दिलंय. आणि दिल्याबद्दल जर तुम्ही आम्हाला असे दोषी समजत असाल तर बघा, आमचे नातेवाईक आणि तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा याचं काय निष्पन्न होणार आहे, याचं काय करायचंय. दोघाही कुटुंबाला आमच्या याच्यातून बाहेर काढा पटकन, अशी विनंती करतो आम्ही तुम्हाला. आणि आम्ही आमच्या नातेवाईकाचं दुःख आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे. हे आमच्याशी असे वागतात, असे वागलेत, तर तुम्ही कमेंट करून सांगा की सत्य परिस्थिती आहे का. मग आम्ही तुमच्या याच्या कमेंटची वाट बघतोय आम्ही तुमच्या. आणि आता आम्ही जात आहे
कोर्टामध्ये तारखेला. तर चला भेटू. कसं वाटलं तुम्हाला? पुढच्या खरंच वेळी. आमची मनातून आमची कळकळ तुम्हाला कशी भावना वाटली? आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचल्या. आम्ही तुमच्या पुढे कळकळीने मी तुम्हाला भावना सांगितल्यात की आम्ही नातेवाईकासोबत कसे वागलो आणि नातेवाईक आमच्यासोबत कसे वागले. तर तुम्ही नक्कीच याची दखल घ्या आणि मला कमेंट करा. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. तर हे बघा गाईस, आता आम्ही कोर्टामध्ये आहेत उद्या आणि आता तारीख झालेली आहे. आता पुढची तारीख भेटली, अजून सांगितलं नाही. तर चला भेटूया आपण नंतर.